बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। काही वेळापूर्वीच सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन कुमार तावरे यांनी मतदानाचा हक्क बजावला। आपल्यासोबत रंजन कुमार तावरे आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार। काय सांगाल काका, तुम्ही मतदानाचा हक्क बजावला? आज मतदानाचा हक्क बजावताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि कारखान्याचे असलेले हे लक्ष्मीचे मंदिर व्यवस्थित ठेवण्यासाठी आजचं मतदान झालेलं आहे। आणि आजची लढाई खऱ्या अर्थानं शेवटच्या 2 दिवसात बघितले, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे। परंतु मला विश्वास आहे की जनशक्तीचाच विजय होईल। ऐन वेळी मतमोजणीची जागा बदलण्यात आली, याविषयी तुम्ही कुठे तक्रार केली का? त्याबाबत त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे आपण। वास्तविक पाहता कारखान्याचा सरकारच्या निवडणूक प्राधिकरणाच्या नियमामध्ये आहे, सहकारी संस्थेचा हॉल असल्यास त्याला प्राधान्य द्यावं। परंतु जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख यांनी त्या ठिकाणी जागा न देता धान्य गोडाऊनला, वखार महामंडळाच्या गोडाऊनला शिफारस केली होती। त्या ठिकाणी सुव्यवस्था नीट नसल्यामुळे, स्ट्रॉंग रूम नसल्यामुळे पुनश्च निर्णय अधिकारी, निवडणूक अधिकाऱ्यांनी ती ठिकाण सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी ठेवलेले आहे। खऱ्या अर्थानं प्रशस्त असा हॉल असताना, सगळ्या सुविधायुक्त हॉल असताना त्या ठिकाणी नेणं हे उचित नाही। परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे अशा पद्धतीचं कामकाज कर्मचारी वर्गाकडून होतंय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। शेवटच्या काही दिवसामध्ये दबाव तंत्राचा वापर झाला का, असं वाटतंय का तुम्हाला? शेवटच्या काही दिवसामध्ये नाही, पहिल्या दिवसापासून दबाव तंत्राचा वापर झाला। सर्व खात्याचे लोक, मग तुमचा बँका असतील, अंगणवाडी सेविका असतील, प्राथमिक शिक्षक असतील, सर्व लोकांचा प्रचंड दबाव। 2 मंत्री या तालुक्यात सातत्याने गेले 5-7 दिवस हजर आहेत आणि त्याच्यामुळे दबाव तर प्रचंड होताच। इरिगेशन खात्याचे अधिकारी होते आणि त्या सगळ्या माध्यमातून शेवटच्या 2 दिवसामध्ये मात्र प्रचंड धनशक्तीचा वापर झालेला आहे। पण तुम्हाला विश्वास आहे, माळेगाव कारखान्याच्या सभासदाला त्याचं हित कळतं, त्याचा प्रपंच कळतो आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये सहकार बचाव शेतकरी पॅनलचा, अण्णांच्या मार्गदर्शनाखाली असलेलं हे पॅनल 20-1 या मताने विजयी होईल। 20 जागा आमच्या निवडून येतील। ब वर्गाची आमचं शीट नाईलाजानं जाणार आहे, परंतु विजय आमचा आहे। सभासदांना काय आवाहन करा? सभासद राजाला पुन्हा एकदा आवाहन करील, या धनशक्ती दर्शन घ्या, परंतु मतदान मात्र आपल्या प्रपंचाला करा आणि मतदान करा किटलीला। चिंता मिटलं, संपूर्ण तुमची चिंता प्रपंचाची मिटली। एकूणच या ठिकाणी 20+1 असं निकाल लागेल, असं रंजन कुमार तावरे यांनी म्हटलंय। मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।